नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पोलादपूर पंचायत समिती सभापतींची धडक कारवाई. दुर्गम भागातील शाळांत शिक्षक गायब. अविनाश शिंदेंकडून कारवाईचा इशारा. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या दांडी बहादरपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी विविध शाळांना दिलेली सरप्राईज व्हिजिट, अचानक भेट शिक्षकांच्या अंगाशी आली असून वर्गात विद्यार्थी हजर आणि गुरुजी गायब असल्याचं विदारक चित्र पाहणी दरम्यान उघडकीस आलं आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी निष्काळजी शिक्षकांवर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्यासाठी सभापती अविनाश शिंदे यांनी गुरुवारी ढवळे, खोपड, चांदके, उमरट आणि ढवळे येथील अंगणवाडीला अचानक भेटी दिल्या. या पाहणी दरम्यान काही शाळांमध्ये लहान लहान मुले शिक्षकांची वाट पाहत बसली होती, मात्र शिक्षक गायब होते. या गैरहजेरीमुळे संतप्त झालेल्या शिंदेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना झापले आणि संबंधित शिक्षकांना अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामस्थांचा उद्रेक, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार जाणार. शाळांच्या या परिस्थितीवर बोलताना सभापती अविनाश शिंदे म्हणाले, दुर्गम भागातील शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुले भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून शाळेत येतात, पण शिक्षकांच्या या बिनधास्त गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. या निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या सर्व दोषी शिक्षकांची नावे थेट जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवून त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल. पोलादपूरच्या दुर्गम भागात अगोदरच विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत चालली आहे. अशातच शिक्षकांच्या या अनुपस्थितीमुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शिक्षक विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता या दांडी बहादर शिक्षकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था रुळावर आणावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर. मीटिंग लावली तुमची हजेरी घ्यायला. बघा, पहिला गेलो होतो ढवल्याला. ढवले माहिती आहे गाव बघितलं येऊ? तिथं 11 वाजेपर्यंत तुमचे शिक्षक नव्हते आले एकही. तिथं विद्यार्थ्यांनी प्रार्थना घेतली. ती स्वतः तिथं होतो, हा फोटो आहे. झाला दुसरा तिथून खोपडला सुद्धा 11 वाजता तुमचा शिक्षक पोहोचलाय. तिथे सुद्धा लॉक होतं शाळेला. चांदकेला आलो, चांदकेला तुमचे मला ती पण शाळा बंद. इथे भेटले, धबधब्या पोहतोय. दुसरा उमरटचा सुद्धा 2 BLO आहेत, त्यांना सध्या सोडून दिलेत आपण. दुसरा तुमचा शिक्षक आहे, ते सुद्धा लेट आले 11 वाजता. सरपंच माझ्या बरोबर आहेत, स्वतः मी शाळेत आहे उमरटच्या. आणि तुम्ही काय करायचं आता? करायचं काय? नोटीस काढून काय करणार? तुम्ही काम काय करता? तुम्ही सांगता आमच्या शाळा जाऊन तपासा. तुम्ही नोटिसा काढणार, पगार थांबवणार. इतर दिवशी हे चाललंय ना, बाजार कोण थांबवणार आहे? मी आज शिवसाहेबांना कळवतोय, माझे फोटो सगळे शिवला कळवतो की तिन्ही शाळा बंद होत्या. 11 वाजेपर्यंत त्या खोल्या होत्या, विद्यार्थी होते फक्त. शिवला कळवतो. चला वाट बघते.